गुड मॉर्निंग. मॉर्निंग. 4 वाजता आम्ही पोचलो आहे दहीवडीला. 4 वाजले ना. धंदन आणली आणि आम्ही आलो एका मामांच्या चहा बनतोय ते नाव चहा. इकडे सकाळ सकाळ त्यांचा कार्यक्रम चालू आहे. 4 हा 4 चाय. चौकात उतरवलाय त्याने. चौकात मस्तपैकी चहा आणि बिस्किट सकाळ सकाळ आम्ही घेतलंय. पोरं अर्धी झोपेतच होती. पहाटे 4 वाजता आम्हाला त्याने ड्रॉप केलं होतं. त्यामुळे गुड मॉर्निंग गाईज. आम्ही वेट करतोय. आम्ही इकडून निघणार आहे आमच्या गावाला जायला कुलकीत. सो आमच्या येतात आहेत काका यायला. त्यांच्यावर बसून जाणार आहोत. वेट करतोय त्यांची यायची. 4 वाजता आम्हाला गाडी सोडली इथे चौकामध्ये आणून. चौकात दहीवडीच्या चौकात आणून सोडलं होतं त्यांना. मला कोणी नाहीये. मस्त 4 वाजताची पहाट झाली. गाडीवाल्याने घेऊन आलाय आम्हाला फुल मध्ये. कंटिन्यू रात दिवसभराचा ब्लॉग. फायनली गाडी आली आहे. घसरव ना तिला. बॅगा उचला. गपना पकड गिरशा. पकड असं पकडून ठेव. 2 हाताने खाली पकडायचं. चल फिरायला. पहिलाच नाही. आम्ही निघालो. दहीवडीचा हा नवीन रोड आहे. सो इथून आहे ना पटकन एक हार्डली 20 मिनिटामध्ये आम्ही आमच्या गावाला पोचून जातो. सो छान रोड बनवला. एकदम प्लेन रोड आहे. मस्त रिनोव्हेट केला आहे छानपैकी. फायनली पोचलो आहे आम्ही आमच्या कुलकी. हा थोडासा खडबडीचा रोड आहे. हा पार केला ना इकडे आलो म्हणजे की असं वाटतं की हां गावाला पोचलो आहे आता. फायनली आम्ही आमच्या गावाला पोचलो आहे. खूप भारी फील होते. जोपर्यंत घरी पोचत नाही ना तोपर्यंत असं वाटतं कधी पोचतोय असं झालं होतं. खूप बरं वाटलं. पोचायला आलो. बाबू आलो आपल्या गावाला. मंदिर दिसलं म्हणजे फायनली पोचलेलो आहे आम्ही कुलकीमध्ये. हे कुलकाई मातेचं मंदिर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मी शूट दाखवेन. सध्या पाईपचं काहीतरी काम चालू आहे म्हणून काकांनी मंदिराच्या पाठून फिरून गाडी घेतली आहे. फायनली आलो बाबा कुलकीत. पहाटेचे 4:30 वाजलेत आत्ताच्या पिरियडला. इथे संगीता काकीचं घर आहे. इथे रामकाकांचं घर. रामकाका झोपलेत आहे. त्यांना माहीत नाही आम्ही अजून आलो आहे. फायनली हे आहे आमचं छोटंसं घर. होम स्वीट होम बघू शकताय. मॉर्निंग शूट इथे दाखव. थांब जरा. ते आपलं घर. आता हा सगळा पसारा लावायचा आहे. हे सगळं आता आवरायचं आहे. आलो आहे. गुड मॉर्निंग गाईज. घरी आलो आहे. आता सगळं साफसफाई करायची आहे. आवरायचं आहे सगळं. तुम्हाला नंतर दाखवते मी. सो भेटूया. सगळं फटाफट लावून सगळं किचन क्लीन करून घेते. लादी पुसायची. आत्ताच झाडू काढला. खूप कचरा होता तो मी नाही दाखवला. आल्या हिरव्याशा छायेखाली आभाळाच्या मायेखाली जिव्हाळ्याची साद घाली रे.
आता स्टार्टला पहिला तर मी चूल पेटवले, गरम पाणी करून मस्त आंघोळ करायचे. सो फायनली चूल पेटली. आता पाणी आणून ठेवलं आहे. फटाफट आंघोळा करू, घराची साफसफाई करायची, भांडी लावायची आहेत सगळी. बघू शकताय खूप सुंदर वातावरण झालेलं आहे. मन प्रसन्न होईल असं छान क्लायमेट आहे. सकाळ म्हणजे गावची पहाट. सुंदर सुंदर सुख आहे ते. हे सगळं ना आजमायला आपल्याला नाही मिळत शहरामध्ये, खरंच. हॅलो वाईस, फायनली घराची साफसफाई. डाळ भाताचा कुकर लावला, दूध गरम केलं आहे आणि मी चालले कपडे धुवायला. खूप ऊन आहे, भयंकर ऊन आहे. सो चला, कुठे आम्ही कपडे धुतो ते मला दाखव. चेहरा माझा झाला थकलेला एकदम, दमलो आहे अक्षरशः. प्रवासातून आलो आहे, त्यात हे सगळी कामं, मजा पण येते आणि थकायला पण होत आहे. सो कंटिन्यू राहा. आज दिवसभराचा सगळा ब्लॉग दाखवणार आहे की कुठे काय आहे, कसं काय आहे. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. बाय. एक ग्लास बाकी आहे ना कपडा. नको झाला. आपण जाऊया नाही झालं, बाहेर रस्ते की तसंच जाऊ. मग तो पण शूट करेन माहिती मला. कपडे धुवून आली आहे. खूप ऊन आहे भाई साहब. आणि माझा नवरा बघा. आम्ही चाललो आहे पाणी भरायला. सो आमच्याकडे पाणी भरायचा सिस्टम जरा तुम्हाला दाखवते काय आहे. सो ही आमची सिक्रेट वाट आहे विहिरीकडे जायची. बघा माझे काका सासरे आहेत सोबत आज. बघा कसे चालले आहेत एकदम पद्धतशीर. हे असं सेटर आम्हाला उघडायला लागतं. नंतर हे नाही, हे डीपी चालू करायचा. आता आमची टाकी बघा इकडे भरणार. आता पाणी भरायची गरज नाही काय. अच्छा, बघा मी जाते. आहेत माझे काका सासरे रामदेवकर. ही आमची विहीर खोल गेली आहे ना आता. आल्यावर गावच्या सारखं सुख असतं भाई साहेब. हा थांबा, यांचा हिस्सा इकडे, तो एक खाली आहे. अर्धा द्याल ना मला. आमचा त्या साईडला आहे. पण मी काय बोलते, मला अर्धा द्याल की नाही सांगा, ब्लॉग मध्ये सांगा. मी तुमची लाडकी सून आहे ना. खरं बोला मनापासून. ना काका मला हिस्सा देणार आहे शेताचा. गाईज हा जोक पार्ट होता. आमच्या घरचे बघतील तर मला शिव्या घालतील. पण नाही, माझी फॅमिली खूप छान आहे, मस्त आहे. असं काय कोणाच्या मनात काही नसतं. आणि काय करायची जमीन इथे भरपूर सगळ्यांच्या जमीन. आम्हाला इंटरेस्ट नाही आहे काय या गोष्टींसाठी. सगळ्यांच्या वाटण्या तिथे काय गरज नाही, कोणाला काही पडलेली नाही. हां, तो कनेक्शन जो होता कुठे गेला ते तिथे बटन चालू केलं की विहिरीचं पाणी असं ह्या टाकीत येतं आणि ह्या टाकीतलं पाणी आम्हाला प्यायला तिथे घरी येतं. जवळच आहे का, लांब अंतर नाही आहे. काय करताय तुम्ही? हा काका आमचे सीताफळ दाखवतात आहे बाबा. बघा आता सुरुवात झालेली आहे. बघा वरती पण लागलेत. भरपूर आहेत आमच्याकडे सीताफळाची झाडं, खूप आहेत. पैशावाले आम्ही सीताफळासाठी. पण आम्ही विकत नाही, कारण आम्हाला खायला पुरत नाही. आमच्याकडे नाश्त्यापासून सीताफळाची सुरुवात. असं पाणी आलं की आमची टाकी भरते, तिथून मग बटन बंद करून टाकायचं. चाललो आम्ही घरी. सिंपल आहे काम, काय अवघड नाही. पाण्याला आमच्याकडे कमतरता नाही, पण आता खाली गेले. पाऊस आला की होऊन जाईल.
आता दुसरी विहिरीकडे जाऊया. हॅलो गाईज, मोर आलाय, मोर आमच्याकडे. आणि लोक माहीत पडू दे, दिसलाच नाही. कुठे दिसतात मला का नाही दिसत? हा हा हा, येऊ नको ओढून. गाईज मोर आलेत. ये येऊ नको ना, गप ना. गाईज मोर बघायला. हे येऊ नको ना, जाऊ नको सांगताय ना. आले आले आले. फायनली गेले. सक्सेस मिशन. गावाला येऊन हे सगळे एक्सप्लोअर करायची मजा काहीच खूप वेगळी असते. कसं वाटलं मैत्री? व्हेरी नाईस. चला, चहा ठेवलेला मी, बघूया तो. जॉनी भोगतोय. चला घरी चला म्हणतोय. चला, हा आमचा वफादार माणूस आहे. का आलं जॉनी? का आलं जॉनी? का आलं? चल 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 घरी, चल घरी, चल चल घरी. हा आमच्या जोडीला. सगळे त्या मोराच्या पाठी. मोराला मोराला. चला बाय. असे छोटे छोटे ब्लॉग बघायला मिळतील तुम्हाला. स्टे ट्यून्ड. बाय.